गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्हाला जायचं होतं अमरावतीला. विचार केला प्रवास करताना तुमच्यासाठी एक छानसा ब्लॉग पण बनवूया. तर मी आज गेले होते अमरावतीला ह्या सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या बघायसाठी. मला माहिती नव्हतं की अमरावतीला हे एक्झॅक्ट कुठं असते. ॲक्च्युली अमरावती हे माझं माहेर पण आहे, बट कधी असा चान्स आला नाही की मला इथे जाऊन गोडाऊनला जाऊन म्हटलं तरी चालेल, जिथे गणपतीची मॅन्युफॅक्चरिंग होते, जिथे बनवतात, ते मला नागपूरवरून अमरावतीला पाहायला जावं लागेल. इथे गेल्यानंतर मी बघितलं की हे छोटे छोटेसे गणपतीचे हँड्स होते, ते जॉईंट करतात आणि त्यांना इतकं कोरीव बनवलेलं होतं की काय सांगू. इथे पेंटिंग्स वगैरे ह्या काकू वगैरे सगळ्या करत होत्या आणि जेव्हा मी शूट घेतलं तेव्हा त्या मला बोलल्या की तुझ्या मोबाईलमध्ये किती सुंदरसे गणपती बाप्पांचे व्हिडिओ येत आहे. मी म्हटलं हो, फार छान येत आहे आणि तुम्ही बनवलेसुद्धा खूप सुंदर आहे. इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा होते, छोटे मोठे, आणि हे दगडूशेठ बाप्पा मुंबईचे खूप सुंदर आहेत. मला खूप आवडले होते आणि यावेळेस माझे विचार होता की मी स्वामी समर्थांच्या लूकमधल्या गणपतीच माझ्या घरी घेणार, पण ते काही मला दिसले नाही आणि ते काही मला मिळाले नाही तिथे. मी त्यांना म्हटलं की मला तो गणपती हवा आहे जे स्वामी समर्थांच्या लूकमध्ये असेल, पण त्या दादांनी मला म्हटलं की ताई थोडा वेळ लागेल. त्यानंतर मी रोटे ज्वेलर्सला गेले. ॲक्च्युली यांची इंस्टाग्रामला खूप रील व्हायरल होती आणि मी ती बघूनच त्यांच्याकडे गेले. अमरावतीला मला 2 कामं होते, मी हे तिसरं काम पण निपटवलं. तिथे गेल्यानंतर मला एक छोटंसं क्यूटचं मंगळसूत्र खूप आवडलं, तर मी ते बाय केलं. आणि हे दादा इतके छान आहे, मला असं वाटलं की रीलमध्ये यांना हे क्लायंटला कस्टमरला खूप चांगल्या प्रकारे हँडल करत नसेल, कारण माझ्यासोबत असा स्कॅम 2-3 वेळा झालेला आहे. बट मी इथे गेल्यानंतर बघितलं की दादांनी मला अशी कुठलीही ज्वेलरी नाही आहे की जी मी बघितली आणि त्यांनी मला दाखवली नसेल. खूप सुंदर अटेंड केलं त्यांनी. यांना पण मी इंस्टाग्रामच्या रीलला टॅग केलेला आहे. रोटे ज्वेलर्सला खूप सुंदर दागिने आहेत आणि लाईट वेटमध्ये फिनिशिंगचं काम आहे आणि आपल्या सगळ्या दागिन्यांवरती 10% मेकिंग चार्जेस घेतात. खूप छान डिस्काउंट पण यांनी मला दिलेला आहे आणि तुम्हीसुद्धा यांच्या शॉपला जा. हे ऑनलाईन पेमेंट टाकल्यानंतर पण तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये डिलिव्हरी देतात. मी एक चेन पण चॉईस केलेली आहे, ती माझ्याकडे नागपूरला पोहोचवून देणार म्हणून दादा बोलले, कारण माझं वारंवार अमरावतीला जाणं होत नाही. तुम्हीसुद्धा व्हिजिट करा. थँक्यू.